नमस्कार, सुप्रभात. आज तारीख 1 जानेवारी 2026. आज आपण योगाबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत. पहिल्यांदा योग म्हणजे काय? योग म्हणजे योग्य पद्धतीने श्वास घेऊन योग्य पद्धतीने शरीराची हालचाल करणे म्हणजेच योग. तर योगाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात. पहिला हे आसन, दुसरा आहे प्राणायाम आणि तिसरा म्हणजे ध्यान. तर आसनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आसन त्याच्यामध्ये आहेत. बालासन आहे, वृक्षासन आहे, ताडासन आहे, त्याच्यानंतर त्रिकोणासन आहे. आता जे आसनमध्ये बसलो आहे ते आसन आहे अर्धसिद्धासन. तेच जर मी हा उजवा पाय या ठिकाणी आणि डावा पाय त्याच्यावरती ठेवला तर हे आसन होतं सिद्धासन. हे असे वेगवेगळे प्रकार आहेत आसनात. तर त्याच्यानंतर आहे प्राणायाम. तर योगाचा दुसरा प्रकार हा प्राणायाम असतो. प्राणायाममध्ये आपण काय करतो तर प्राणायाममध्ये प्राणवायू म्हणजे हा श्वास जो आहे आपला प्राणवायू आहे. मग तो प्राणवायू कशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये भ्रमण करतो याच्याकडे आपलं लक्ष केंद्रित करून आपण काही प्रकार प्राणायामचे करतो. तर त्याच्यामध्ये प्राणायाममध्ये दीर्घ श्वास घेणे, त्याच्यानंतर अनुलोम विलोम, त्याच्यानंतर भ्रामरी आणि आपण कपालभाती, हे असे अनेक प्रकार प्राणायामचे आहेत. तर योगाचा तिसरा प्रकार हा ध्यान आहे. त्याच्यामध्ये पहिला श्वास ध्यान, त्याच्यानंतर मंत्रध्यान आणि तिसरा प्रकार हा शरीर ध्यान. याच्यामध्ये आपण पहिल्या प्रकारामध्ये श्वासध्यानामध्ये आपण श्वासावरती लक्ष केंद्रित करत असतो. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे ध्यानाचा तो आहे मंत्रध्यान. त्याच्यामध्ये आपण मंत्राचा उच्चार करून आपण त्याच्या माध्यमातून आपण ध्यान करत असतो. म्हणजे आपण ओम या मंत्राचा उच्चार करतो, श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत असताना ओम या मंत्राचा उच्चार करून आपण तो श्वासध्यान करत असतो. त्याच्यानंतर तिसरा जो प्रकार आहे शरीर ध्यान. त्याच्यामध्ये आपण शरीरातील जे काही अवयव असतील, शरीराचे जे आपले अवयव आहेत त्याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करत असतो. शरीर अवयवांची कृतज्ञता व्यक्त करत असतो शरीर ध्यानामध्ये. तर हे काही माहिती होती योगबद्दल. म्हणजे तर ही काही बेसिक माहिती होती की सर्वांना एक बेसिक माहिती असलीच पाहिजे. नमस्कार, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.